आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. या वेळेमध्ये आपण कुठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. थँक्यू जीजस. आपले नेत्र बंद करूया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. प्रभूला आपण काल स्मरण करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद प्रभुदेवा. ते स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो. धन्यवाद देतो परमेश्वरा. आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. प्रभुदेवा तो आम्हाला प्रभुदेवा सर्व पापातून तो आम्हाला मुक्त केला आणि परमेश्वरा तो आमच्यावरती अत्यंत प्रेम केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा सर्व वाईट गोष्टीपासून तो आम्हाला सोडवलंस. प्रभुदेवा तो आम्हाला आरोग्य दिलंस. प्रभुदेवा तो आमची काळजी घेतली. सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा ती स्तुती करतो, प्रशंसा करतो. पुन्हा एकदा प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आभार मानतो. आजचा दिवस तो आशीर्वादित कर. पवित्र आत्माची भक्ती आराधना होणारं वचन प्रभुदेवा सर्व काही तो आशीर्वादित कर. आणि प्रभुदेवा तो आम्हाला सहाय्य कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे कर. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुझी भक्ती आराधना होत आहे सर्व मंडळांना आम्ही तुमच्या मानात देत आहे. सर्व अडखळ तू काढून टाक आणि प्रत्येक ठिकाणची भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. प्रत्येक विश्वासणाऱ्यांशी तू आज बोल परमेश्वरा. त्यांची भेट घे आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा मग प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा आम्ही तुमचं स्वागत करत आहे. तू ये आम्हा प्रत्येकाला चालव आणि पूर्ण अंतःकरणानं तुझी आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आपण उपासनाचं एक गीत गाय प्रभूला धन्यवाद देऊया. परमेश्वराला स्तवा निरंतर परमेश्वराला स्तवा. प्रताप महती
वाजवूनी या मृदुंग करुणी वाजवूनी या मृदुंग करुणी नर्तन त्याला स्तवा नर्तन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा तंत्रयंत्र वाद्याच्या नादे तंत्रयंत्र वाद्याच्या नादे विश्वपतीला स्तवा विश्वपतीला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा मंजुध्वनीच्या उच्च ध्वनीच्या मंजुध्वनीच्या उच्च ध्वनीच्या झांजावर त्या स्तवा झांजावर त्या स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा प्राणी मात्र हो स्तवा परेशा प्राणी मात्र हो स्तवा परेशा परमेशाला स्तवा परमेशाला निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा थँक्यू जीसस हालेलुया धन्यवाद देतो परमेश्वर आम्ही तुझं स्तवन करतो कारण प्रभुदेवा तू स्तवनात बसणारा परमेश्वर आहेस प्रभुदेवा आम्ही तुला धन्यवाद देतो तू स्तुती करतो परमेश्वरा आम्ही आमच्या मुखाद्वारे तुझं गौरव करतो तुला महिमा देतो परमेश्वरा इथं वाचलेल्या प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर प्रार्थना येशूच्या नावात करतो आमेन आमेन बसून घ्या आपण हालेलुया या वेळेमध्ये पुन्हा एकदा काही गीत घेऊ क्रिसमस सीझन चालू आहे तर क्रिसमसचं काही गीत गाणार आहोत आपण आला जगात आला हा दुनिया बनाने वाला हे गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया आला जगात आला आला जगात आला हा दुनिया बनाने वाला आला जगात आला आला जगात आला हा दुनिया बनाने वाला सोडून स्वर्ग सुख गणदूत देव लोक सोडून स्वर्ग सुख गणदूत देव लोक झाला गरीब झाला झाला गरीब झाला हा दुनिया बनाने वाला आला जगात आला आला जगात आला हा दुनिया येशू हे नाम त्याला लाभे जगतपतीला येशू हे
मागोगवानी बेथलेम गावनामी गिरजात मागोगवानी बेथलेम गावनामी. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. आवाज काही येत नाही. हालेलुया. हालेलुया. पहिल्यांदा मी म्हणत पाठीमागं तुम्ही म्हणायचं, डबल डबल आपण म्हणू आणि मोठा आवाज काढू आणि देवाला आपण धन्यवाद देऊ. जन्म तो गवानी बेथलेम गावनामी इमानुएल आला, इमानुएल आला, आतून या बनाने वाला आला जगात आला, आतून या बनाने वाला आला जगात आला, आला जगात आला. ओ जगात शांती मनुजावरे कृपा दे. ओ जगात शांती मनुजावरे कृपा दे. जयकार भूपतीला, जयकार भूपतीला, आतून या बनाने वाला आला जगात आला, आला जगात आला, आतून या बनाने वाला आला जगात येशू हे नाम त्याला लाभे जगतपतीला. येशू हे नाम त्याला लाभे जगतपतीला. तारावया जगाला, तारावया जगाला, आतून या बनाने वाला आला जगात आला, आला जगात आला, आतून या बनाने वाला आला जगात आला, आला जगात आला, आतून या बनाने वाला. सोडून स्वर्ग सुख गणदूत देवलोक, सोडून स्वर्ग सुख गणदूत देवलोक. झाला गरीब झाला, झाला गरीब झाला, आतून या बनाने वाला आला जगात आला, आला जगात आला, आतून या बनाने वाला आला जगात आला, आला जगात आला, आतून या बनाने वाला.
मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. पुन्हा एकदा काही गीत गाऊया, प्रभूला धन्यवाद देऊया. यीशु का नाम है सारी जमी पर, जिससे पापी पाते उद्धार. यीशु का नाम है सारी जमी पर, जिससे पापी पाते उद्धार. ओ यीशु का नाम है सारी जमी पर, जिससे पापी पाते उद्धार. वो दुनिया में
स्वीकारिले अयोग्य या पामरा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा पापाच्या दरीतुनी वर काढिले मला किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो अति गुण करीतो वर्णन करण्यात पुरेसे बा किती आनंद हा येशील मेघावरी येशील मेघावरी भेटण्या अंतराळी येशील मेघावरी भेटण्या अंतराळी असे आनंदी आनंद तेथे निरंतर आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो अति रंग करीतो वर्णन करण्यात पुरेसे बा किती आनंद हा प्राणप्रिया पाहिना देवा तुझ्या सुमुखा प्राणप्रिया पाहिना देवा तुझ्या सुमुखा मन तळमळते आतुर मी दर्शना किती आनंद हा स्वर्गीय प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो अति रंग करीतो वर्णन करण्यात पुरेसे बा किती आनंद हालेलुया उठून उभं राहावे सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये आणखीन एक काही एक ख्रिसमसचे गीत ग चला चला जाऊ जगाचा उद्धारक बाबू सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणूया टाळ्या वाजवूया चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती कृपानरावर परमोत्साही देवदूत गाती प्रतिध्वनीने जगहे सारे व्योमी गणगणती चला गीत हे आपणही गाऊ चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू भविष्यवादी भविष्यवादी स्वर्गी सारे लागते नाचाया सारे घोडे मेंढपाळही लागती धावाया पूर्वेकडूनी साधू निघाले प्रभूला भेटायला चला दर्शना आपणही जाऊ चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू चला चला जाऊ
प्रभुदेवा, तो आमच्यासाठी प्रभुदेवा या जगामध्ये आला आणि परमेश्वरा, तो आम्हाला प्रभुदेवा सर्व पापातून तो आम्हाला सोडवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो. येशू, तुझं नाव उंचावितो. आणि प्रभुदेवा, तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद, धन्यवाद. या वेळेमध्ये आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराच्या आराधनेमध्ये जाऊया आणि पूर्णांतकरणानं आपल्या प्रभूला आपण आराधना करूया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया, 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 हाले हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया, 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 हालेलुया. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है. हालेलुया, 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 हालेलुया. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकू बस तेरे सामने, तू मेरा प्रभु, तू मेरा खुदा. हालेलुया, 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 हालेलुया. वो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर
धन्यवाद धन्यवाद हालेलुया. धन्यवाद येशू प्रभुदेवा, स्तुती प्रशंसा करतो. प्रभुदेवाचा दिवस दिला तो आमच्या जीवनामध्ये, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तू आमची काळजी वाहणारा परमेश्वर आहेस. ज्याप्रमाणे हा कवी म्हणत आहे की जब मैं पुकारू तू दौड़ आता है. होय परमेश्वरा, जेव्हा आम्ही तुला प्रार्थना करतो, जेव्हा आम्ही तुला कळकळीची विनंती करतो, तेव्हा तू त्या प्रार्थनेकडे लक्ष देतोस. आमच्या प्रार्थनांचं उत्तर तू देतोस परमेश्वरा. प्रभुदेवा, तू ढाल बनून परमेश्वरा सर्व गोष्टीपासून तू आमचं रक्षण करतोस. धन्यवाद येशू प्रभुदेवा, ते स्तुती करतो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. आम्ही तुला धन्यवाद देतो, तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो प्रभुदेवा, आमच्या मुखाद्वारे परमेश्वरा तुझी आराधना करून घेतली, तुझी स्तुती करून घेतली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानांताम देत आहे. इथून पुढची सर्व वेळ तुमच्या मानांतामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. या वेळेमध्ये आपण साक्ष घेणार आहोत आणि आशिष आहे, आशिष साक्ष चालू आहे. प्रेज द लॉर्ड. मागच्या आठवड्यामध्ये जे काही देवाने आपल्याला साक्ष दिले असेल, जे अनुभव दिले असेल, ते आपण या ठिकाणी सांगू शकता. परमेश्वरांनी संधी दिली आणि बाळासाहेबांनी मला संधी दिली. आणि माझी साक्षी अशी आहे, मला गेल्या आठवड्यात खूप मला पित्ताचा त्रास होता आणि अंगावर पण तिचं अंजळ वगैरे होत होती. पण मी बाळासाहेबाकडून प्रार्थना वगैरे करून घेतली आणि काही टेस्ट पण केले आणि डॉक्टरांकडून माझं सर्व टेस्ट घेतलं आल्या आणि बाळासाहेबांनी प्रार्थना केली, मला आरोग्य मिळालं. आणि देवबाच्या नावाने मी बाळासाहेबाचे उद्धार मानते आणि सगळ्यांची आणि माझी आणि सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण केली. मिल्का सिस्टर यांना पित्ताचा त्रास होता मागच्या आठवड्यामध्ये, पण प्रार्थना केल्यानंतर ते कमी झालं. देवाने आज त्यांना आरोग्य दिलं, त्याबद्दल देवा स्तुती असो. परमेश्वराच्या नावाने धन्यवाद करते. परमेश्वर मला आरोग्य देत आहे, मी परमेश्वराला धन्यवाद देते. तसेच गुरुवारी माझ्या घरी प्रार्थना झाली, परमेश्वरांची आशीर्वादित केली म्हणून परमेश्वराच्या नावाने. पाता सिस्टर यांना देव आशीर्वादित करते, देव आरोग्य देते. त्यांच्या घरी गुरुवारी कॉटेज प्रेयर झाली, ते त्यांच्यासाठी आशीर्वादित केली देवानी, त्याबद्दल देवा स्तुती असो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. मागच्या मंगळवारी अचानक ताप आला रात्री ड्युटीवर असताना आणि सुचतच नव्हतं. तर हाफ घेऊन मध्येच मी घरी आलो
प्रार्थना करत बसलो. देवबापाने मी कुठे दवाखान्यात पण गेलो नाही. त्या अगोदरच्या 1-2 टॅबलेट दिल्या होत्या त्याच खाल्ल्या आणि मेन म्हणजे प्रार्थना करत होतो. तर नंतर काय मला ताप नाही आली आणि देवबापाने आरोग्य दिलं त्यासाठी धन्यवाद. मागच्या मंगळवारी खरात ब्रदरच्या ड्युटीवर असताना अचानक त्यांना ताप आली. अर्ध्या रात्री ते ऑफमध्ये सोडून ऑफ घेऊन ते घरी यावं लागलं. पण ते नंतर मग ताप कमी झाली, त्याबद्दल देवस्तुती असो. त्यांना आरोग्य दिलं देवानी, त्याबद्दल देवस्तुती असो. मागील रविवारी प्रार्थना झाल्यानंतर सायंकाळी आमच्या मित्राचं ॲक्सिडेंट झालं इथं या बाजूला शिव रोडला. तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली. त्यांना बरंचसं लागलं होतं, ICUमध्ये होतं, परंतु प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वर त्यांना आशीर्वादित केलं, आरोग्य दिले आणि आता ते बरे आहेत. आता ते बोलू शकत आहेत आणि थोडं थोडं पाहू शकत आहेत. ते देवाचे आभार मानतो. आणि ह्या माझ्या बहिणीच्या माझ्या भाच्याचा मुलगा त्याचाही ॲक्सिडेंट झालेला आणि तो आता इथं हॉस्पिटलमध्ये आहे. तोही बरा आहे. त्याच्यासाठी आम्ही जाऊन प्रार्थना केली आणि तो बरा आहे. आता फक्त पायामध्ये थोडंसं काळं निळं झालेलं आहे, पायाचा थोडं त्रास आहे. तर त्यासाठी आम्ही प्रार्थना करू. धन्यवाद. पप्पांचे मित्र साळवे ब्रदर हे इथं राहतात. त्यांचं मागच्या रविवारी ॲक्सिडेंट झालं. तोंडाला थोडंसं मार लागलं आहे. तर ते आता बरे आहेत. प्रार्थनेने त्यांना प्रार्थना केल्यानंतर ते बरे झाले थोडेसे, त्याबद्दल देवस्तुती असो. आणि माझ्या आत्याचा नातू तो सुद्धा ॲक्सिडेंट झाले. तर त्याच्यासाठी पण आपण प्रार्थना करूया, लवकरात लवकर बरं व्हावं, त्यासाठी आपण प्रार्थना करूया. सर्वप्रथम मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. त्यांनी मला आज आणलं याबद्दल देवाच्या नावाला उपकारसाठी वाढवलं. गेल्या आठवडी आमचं मुंबईला जाणं येणं हे सुखरूप झालं, याबद्दल देवाचा आभार मानतो. विशेष करून अश्विनीचं लग्न चांगलं झालं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आमचं येणं जाणं, तिकीट कन्फर्मेशन या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, त्याबद्दल आभार मानतो. तिथं राहणं आणि बऱ्याच गोष्टी पाहणं ह्या गोष्टी सगळं व्यवस्थित झालं, याबद्दल मी देवाचा आभार मानतो. आम्हाला आरोग्य दिलं आणि विशेष करून आईची तब्येत ठीक आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये देव आरोग्य वगैरे देत आहे, याबद्दल मी देवाचा आभार मानतो. मागच्या आठवड्यात कोसमे फॅमिली हे मुंबई या ठिकाणी गेले होते. अश्विनी बोर्डे यांचं लग्न होतं. तर ते देवाने आशीर्वादित केलं आणि त्यांचं येणं जाणं सुखरूप केलं, त्याबद्दल देवास्तुती असो. काही प्रेयर रिक्वेस्ट आहे? आपण अवसरे आंटीसाठी प्रार्थना करूया. त्यांचं जे काही दुखणं आहे ते कमी व्हावं, ते लवकरात लवकर बरं व्हावे, यासाठी आपण प्रार्थना करूया. सूरजसाठी पण प्रार्थना करूया, तो लवकरात लवकर घरी यावा आणि फॅमिलीसोबत राहावा. आपल्यामध्ये मिल्का सिस्टर ते या सगळं साक्षीसाठी आणि प्रार्थना शिकवेसाठी प्रार्थना करते. आपल्याला उत्तर देण्याला खूप परमेश्वर आणि आपण सगळ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं म्हणून परमेश्वराला धन्यवाद देतो. पवित्र 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 परमेश्वर तुझ्या ही सुंदरशी समर्थ परमेश्वर तुझ्या आम्हाला तुला साक्ष सांगण्यात दिली आहेस म्हणून तुझे काम असते. जे काही साक्ष प्रभू परमेश्वर तुझ्या ऐकले प्रभू परमेश्वर तुझ्या सर्व बाबा हे साक्ष आमचं नवे प्रभू परमेश्वर तुझ्या नावाचं गौरव झालेलं आहे प्रभू परमेश्वर तुझ्या. कारण एका साक्षाने प्रभू परमेश्वर तुझ्या काही आमच्यापर्यंत बदलणारा परमेश्वर आहे प्रभू परमेश्वर तुझ्या. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर तुझ्या. सिस्टर पाठाला तू आरोग्य दिले बापा, त्यांच्या घरामध्ये तू बापा व्यवस्थितपणे बापा तू पार पाडलेली आहेस म्हणून तुझे उपकार मागते आणि आशीर्वाद तू केलेली आहेस म्हणून तुझे उपकार मागते. तसेच प्रभू परमेश्वर तुझ्या ब्रदरला ताप आला होता, प्रभू परमेश्वर तुझ्या त्यांना बाबा त्यांच्या विश्वासाने प्रभू परमेश्वर तुझ्या जो त्यांचा विश्वास तुझ्यावर होता प्रभू परमेश्वर तुझ्या त्यांना तू त्यांनाही दिली म्हणून तुझे उपकार मागते प्रभू परमेश्वर तुझ्या. त्यांना आरोग्य दे, शक्ती देतो परमेश्वर तुझ्या. पोचणे यांच्यासाठी प्रार्थना करते बाबा, त्यांना बाबा तू आरोग्य देतेस म्हणून तुझे उपकार मानते बाबा. त्यांना आरोग्य दे, शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू परमेश्वर तुझ्या. ह्या वयामध्ये प्रभू परमेश्वर तुझ्या या फेसमधून जात आहेत प्रभू परमेश्वर तुझ्या. त्यांची तू प्रार्थना विनवाने ऐकतेस म्हणून तुझे उपकार मागते प्रभू परमेश्वर तुझ्या. औषधांच्यासाठी प्रार्थना करते. त्यांना सुद्धा आरोग्य दे, शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू परमेश्वर तुझ्या. आणि त्यांच्याबरोबर सदैव तुझा प्रभू परमेश्वर तुझ्या. ह्या दिवसामध्ये प्रभू परमेश्वर
असं पण गौरव करावा म्हणून तू आम्हाला सहाय्य मदत कर. चालते का ना बरं मला बाप सुरेश परमेश्वरीचा प्रार्थना करते बाबा सुरतसाठी तो परमेश्वर तुझ्या जसं प्रभू परमेश्वर तुझ्या 100 मेंढरातून तो परमेश्वर तुझा 1 मेंढरी तो परमेश्वर तुझ्यापासून दूर गेलेलो तरी बापा तू त्या 99 मेंढराला तो परमेश्वर तुझ्या राखून ठेवलंस. ते मेंढरू तो परमेश्वर तुझ्या परत येण्यासाठी मी प्रार्थना करते बापा. त्याला चांगली बुद्धी चांगलं ज्ञान तुझे बापा जेणेकरून त्यांनी बापा येऊन तुझं गौरव करा. तो परमेश्वर तुझ्या ह्या सगळ्या मंडळीसाठी प्रार्थना करते. प्रभू ह्या सगळ्या मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव. आणि रेंगेकर ब्रदर त्यांच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करते. जाधव त्यांच्या फॅमिलीसाठी सुजेतासाठी प्रार्थना करते बापा. त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव त्या लेकरांवर प्रभू आणि अजून वाढ बापा तुझ्या सानिध्यात तुझ्या भयात होते. आणि ह्या बापा ह्या मंडळीसाठी बापा जे तयारी करत आहे बापा आमचे बाळासाहेब आणि सिस्टर आणि मोना त्यांच्यावर आशिषवर सगळ्यांवर तुझा आशीर्वाद पाठव बापा आणि तुझं गौरव करून घे बापा ह्या मंडळीद्वारे. आणि ही सगळे येणारे दिवस परमेश्वर तुझ्या सगळ्यांना आनंदाचे उत्साहाचे होते. प्रभू इथून संपूर्ण जीवन संपूर्ण आम्ही तुझ्या हातात देतो. ही छोटीशी विनंती प्रिय तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणते. हालेलुया. हालेलुया. आपण सर्वजण उठून उभं राहावे प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण एक स्तोत्र वाचन करूया. आपण या वेळेमध्ये मस्त पुजारी आहेत ते पुढे येतील आणि आपण आळीपाळीनं स्तोत्रसंहिता 19चं वाचन करूया. स्तोत्रसंहिता 19. स्तोत्रसहिता 19. पहिलं वचन मी वाचतो, दुसरं वचन आपण सर्वांनी वाचायचं आहे. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याचे हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाची संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमतो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. सूर्यासाठी आकाशात त्यांनी मंडप टाकला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून तो दुसऱ्या सीमेपर्यंत भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहे, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे, ते सर्वदैव न्याय आहेत. ते सोन्यापेक्षा पावनकाशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे. ते मधापेक्षा ममळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. शिवाय त्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त देशापासून मला मुक्त कर. तसेच जाणून बुजून घडणाऱ्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्यांची सत्ता मजवर न चालो, म्हणजे मी पूर्ण होईन आणि महापातकापासून अलिप्त राहील. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असतील. परमेश्वर ही वाचलेली वचने आशीर्वादित. प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत देव बापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर बापा, पुन्हा एक वार आज सकाळी तुझ्या मंदिरामध्ये येण्यासाठी प्रभू तू सहाय्य आणि मदत केलंस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, आमच्या जीवनामध्ये तुला आदराचं स्थान असावं, प्रथम स्थान तुला असावं आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी असणं साहजिक आहे. परमेश्वर बापा प्रभूजी, या गोष्टीबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वर्षाच्या शेवटल्या काही दिवसामध्ये आम्ही आहोत आणि परमेश्वर बापा या ठिकाणी राहत असताना परमेश्वर बापा तू आम्हाबरोबर राहा. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो, लवकरच आम्ही ख्रिसमस आणि न्यू इयर साजरा करणार आहोत, त्यामध्ये तू आमच्या बरोबर राहा. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो की जितके दिवस तू आम्हाला या भूतलावर ठेवलेला आहे, सांभाळलेला आहे, जिवंत ठेवलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. विशेष करून आमच्या जीवनाचा उपयोग तुझ्या सेवा कार्यासाठी तू करून घे. इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. धन्य तारणारा प्रभू येशू याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. हालेलुया. देवाची स्तुती असो. आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. डिसेंबर महिना चालू झालेला आहे, ख्रिसमस सीझन चालू झालेला आहे. परमेश्वराला धन्यवाद असो, परमेश्वराची स्तुती असो.
वर्षभर परमेश्वरानं आपल्याला सांभाळलं आणि या शेवटच्या महिन्यामध्ये परमेश्वरानं आपल्याला आणून ठेवलेलं आहे. हालेलुया. तर आपण एक शास्त्रभाग वाचूया, एक वचन वाचूया आणि त्या वचनावरती थोडक्यामध्ये आपण थोडंसं समजून घेऊया. स्तोत्रसंहिता याचा 123 अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचा. हे स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या मी आपली दृष्टी वर तुझकडे लावितो. पहा, जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे परमेश्वर आमचा देव आम्हावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. आणि खूप सुंदर स्तोत्र आहे. यामध्ये परमेश्वराचं वचन सांगत आहे की हे स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या मी आपली दृष्टी कुठं लावत आहे? तुझवर लावत आहे. या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगत आहे की जो स्वर्गामध्ये सिंहासनाच्या आरूढ असलेला जो परमेश्वर आहे, जो स्वर्गामध्ये आपल्या सर्वांचा प्रभू आहे, मी आपली दृष्टी कुठं लावतो? तुझकडे लावतो. याचा अर्थ आहे की माझी दृष्टी कुठं आहे? त्या स्वर्गाकडे आहे, त्या परमेश्वराकडे आहे. आणि या वचनाद्वारे स्तोत्रकर्ता हे सांगू इच्छित आहे की माझी दृष्टी स्वर्गामध्ये जो आरूढ परमेश्वर आहे, सिंहासनावर बसलेला परमेश्वर आहे, त्या परमेश्वराकडे माझी काय आहे? दृष्टी आहे. याचा अर्थ की माझं पूर्ण लक्ष माझ्या प्रभूकडे आहे आणि माझं लक्ष या खाली पृथ्वीवरील ज्या गोष्टी आहेत त्याकडं नाही. हालेलुया. म्हणून स्तोत्रकर्ता यामध्ये सांगत आहे की माझं सर्व लक्ष किंवा माझी प्राथमिकता कोणाकडे आहे? माझी प्राथमिकता परमेश्वर आहे. माझी प्राथमिकता स्वर्गामध्ये जो विराजमान असलेला परमेश्वर त्याच्याकडे आहे. आणि त्यामुळं मी या जगातील गोष्टींना किंवा या जगामध्ये असणाऱ्या गोष्टींना मी प्राथमिकता देत नाही किंवा या जगामध्ये असणाऱ्या गोष्टींच्याकडे मी लक्ष लावत नाही. हालेलुया. म्हणून आज आपण सर्वांनी आपण स्वतःचं परीक्षण करूया की मी येशूवरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना ज्याप्रमाणे हा स्तोत्रकर्ता सांगत आहे की मी आपली दृष्टी तुझ्याकडे लावत आहे, त्याप्रमाणे आपली दृष्टी कुठं आहे? आपली दृष्टी त्या परमेश्वराकडे आहे का आपली दृष्टी या जगातील गोष्टींच्याकडे लागलेली आहे? याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. ख्रिसमस हा महिना आनंदाचा महिना म्हणून ओळखला जातो. सर्व ख्रिस्ती लोक काय करतात? आनंद घेत असतात किंवा आनंद सेलिब्रेट करत असतात. आणि ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं की या जगातील लोक सुद्धा आनंद शोधत आहेत. आनंद शोधण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्ग शोधत आहेत. कशासाठी करत आहेत? त्यांना आनंद मिळावा, त्यांच्या मनाला समाधान मिळावं, यासाठी ते काय करत आहेत? या जगातील गोष्टींच्या पाठीमागे लागलेले आहेत. जगातील लोक आनंद मिळवण्यासाठी काय काय करत आहेत? उलाढाली. अजून काय करतात? आपण सुद्धा काही वेळेला जगामध्ये थोडस मिक्स होतो. कष्ट करतो, पैसा करतो. आनंद, मला आनंद पाहिजे आहे, मला काय करायला पाहिजे? म्युझिक हॉबीज करू शकतो. महत्वाचं गोष्ट आहे की पैसा असेल तर आनंद आहे काय? पैसा मिळवल्याशिवाय आनंद मिळणार आहे काय? काही लोक काय करतात? पैसा मिळवतात म्हणजे अनेक लोक काय करतात? पैशाच्याच पाठीमागे लागले. अनेक ख्रिस्ती लोक सुद्धा काय करतात? नुसता पैशाच्या पाठीमागे. देवाला बाजूला सोडायचं आणि देवाच्या पैशाच्या पाठीमागे लागायचं. त्याची प्राथमिकता काय आहे? पैसा आहे. काही वेळेला एक गोष्ट सांगायची आहे की पैशाचा विषय निघलेला आहे. तर पैसा जेव्हा आपण ख्रिस्ती लोक जेव्हा पैसा आपण कमवत असतो तेव्हा तो पैसा योग्य प्रकारे कमवणं गरजेचं आहे. लाच घेऊन पैसा आपण कमवू शकत नाही. व्याजाचा पैसा आपण कमवू शकत नाही. काही ख्रिस्ती लोकांचं असते की पैसे व्याजाने द्यायचे, पैसे चांगले मिळतात, त्याच्यावरती परमेश्वराचा आशीर्वाद कधीच मिळणार नाही. हालेलुया. म्हणून आपण पैसा ही प्राथमिकता जेव्हा आपली बनते तेव्हा आपलं लक्ष कुठं लागतं? या पृथ्वीवरच्या गोष्टींच्याकडे लागतं आणि या पृथ्वीवरच्या गोष्टींच्या वरतीच आपण अवलंबून राहतो. आणि जो स्वर्गामधला जो देव आहे, जो स्वर्गामध्ये आरूढ आहे, त्याच्याकडून आपलं लक्ष काय होतं? विचलित होतं. हालेलुया. त्याचप्रमाणे अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टी अवलंबतात, वेगवेगळ्या गोष्टीच्या पाठीमागे लागतात जेणेकरून त्यांना आनंद मिळेल. परंतु आपण विश्वासणारे लोक
या ख्रिसमस सीझन मध्ये आपण आनंद सेलिब्रेट करत आहोत, आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असताना आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे असणं गरजेचं आहे. हालेलुया. या जगातील गोष्टींच्या पाठीमागे न लागता किंवा या जगावरती जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपण त्या स्वर्गाकडे किंवा त्या परमेश्वराकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. हालेलुया. भरपूर वेळेला अनेक ख्रिस्ती लोक काय करतात की आपण ट्रेंड सुद्धा पाहायला मिळते की आता सध्याचं रील्स युग आहे. प्रत्येक जण रील्स बनवत आहे, प्रत्येक जण फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब यावरती रील्स बनवत आहे. आणि काही वेळेला आपण काय करतो की त्यामध्ये सुद्धा आपण रील्सच्या नादामध्ये आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो. हालेलुया. काही वेळेला आपण काही रील्स किंवा व्हिडिओज बनवत असताना आपण कशा प्रकारचे सॉंग्स त्यामध्ये ऍड करत आहोत, काही अशा विचित्र गोष्टी आपण त्याद्वारे चुकीचा संदेश आपण लोकांना देत आहोत का, हे सुद्धा परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा आपला फोकस किंवा आपलं लक्ष जेव्हा परमेश्वराकडे असणार तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी शून्य असणार आणि आपण फक्त परमेश्वराचाच विचार करणार. म्हणून स्तोत्रकर्ता सांगत आहे की मी आपली दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे. म्हणून आपली दृष्टी कुठं लागलेली आहे. हालेलुया. या जगामध्ये राहण्यासाठी आपल्याला पैसा मिळवणं गरजेचं आहे. या जगामध्ये राहण्यासाठी इतर लोकांची सुद्धा सहभागिता आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्याला या जगातील लोकांच्या सोबत बोलणं गरजेचं आहे. आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आपल्याला कौटुंबिक जीवन आपल्याला व्यतीत करणं गरजेचं आहे. परंतु ह्या आवश्यक गोष्टी आपण करत असताना आपला फोकस किंवा आपलं लक्ष आपण विचलित करता कामा नये, हे आपण थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. येशू या जगामध्येच होता. येशूसाठी काय वेगळं जग निर्माण केलेलं होतं का? देवाचा पुत्र आहे म्हणून. आपण ज्या जगामध्ये राहत आहोत, आपण ज्या पापी जगामध्ये राहत आहोत, वाईट वासनेनं भरलेल्या जगामध्ये राहत आहोत, याच जगामध्ये येशूनं जन्म घेतला, परंतु येशू पवित्रतेमध्ये राहिला, येशूनं शुद्ध राहिला तो, आणि त्यानं परमेश्वराचं आज्ञापालन केलं. कारण त्याच्या जीवनामधला महत्वाचा दृष्टिकोन म्हणजे की त्याची दृष्टी कुणाकडे होती? पित्याकडे होती. हालेलुया. त्याचं लक्ष नेहमी पित्याकडे असायचं. आणि म्हणून आपण पाहायला मिळत आहे की जेव्हा अनेक लोक त्याच्याकडे येत आहेत, तो पित्याला प्राधान्य देत आहे, तो प्रार्थना करत आहे. आणि जेव्हा त्याला त्याच्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये त्याला जेव्हा सामर्थ्याची किंवा सहभागितेची जेव्हा गरज आहे, तेव्हा तो लोकांना सोडत आहे आणि तो काय करत आहे? डोंगरामध्ये जात आहे, तो जंगलामध्ये जात आहे आणि तो अंधाराचा जात आहे आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन बसत आहे. हालेलुया. त्याची प्राथमिकता काय होते? येशू हा देव होता, देवाचा मुलगा होता, परंतु त्याला सुद्धा माहित होतं की मला माझ्या पित्याच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं आहे, मला माझ्या पित्याच्या सहभागितेमध्ये वाढणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण त्या प्रभूची लेकरं आहोत, तर आपल्याला सुद्धा हे कळणं गरजेचं आहे की माझा सुद्धा फोकस फक्त परमेश्वराकडे असणं गरजेचं आहे. माझी सुद्धा प्राथमिकता फक्त स्वर्गीय गोष्टी मिळवण्यासाठी असणं गरजेचं आहे. हालेलुया. बेसिक गोष्टी ज्या आपल्याला आवश्यक आहेत त्या गोष्टी करत असताना आपला फोकस कधीही चुकता कामा नये. कारण आपला जर फोकस चुकला तर आपण रॉंग ट्रॅक वरती आपण जाऊ शकतो. हालेलुया. आणि आपला नाश होऊ शकतो. म्हणून इथं स्तोत्रकर्ता सांगत आहे की माझी दृष्टी मी कुठं लावलेली आहे? तुझ्याकडे लावलेली आहे. आपली दृष्टी कुठं लागलेली आहे आपण, याचं आपण सर्वांनी परीक्षण करायला पाहिजे. दुसरं वचन सांगत आहे की जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे परमेश्वर आमचा देव आम्हावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत. दास आणि दासीचं उदाहरण आहे. दासीचे डोळे कुठे लागलेले असतात? धन्याच्या हाताकडे. दासीचं काय काम? की धने किंवा जे मालक आहेत ते जे सांगतील ते काय करणं? प्रामाणिकपणे ऐकणं. ते काही पण सांगतील ते काम प्रामाणिकपणे करणं. परंतु जेव्हा ते काम करत असतात तेव्हा त्यांचं लक्ष कुठं असतं? की मी जर हे काम केलं प्रामाणिकपणे तर याच्याद्वारे मला काय मिळेल? चांगलं बक्षीस माझा धनी देईल. हालेलुया. मी जर चांगलं काम केलं तर धनी माझ्यावरती खुश होईल आणि मला काहीतरी बक्षीस देईल, मला काहीतरी रिवॉर्ड देईल. म्हणून इथं सांगत आहे की धन्याच्या हाताकडे असते. दासींचं लक्ष धनिनीच्या आणि धन्याच्या हाताकडे असतं. त्याप्रमाणे आपला जो धनी परमेश्वर आहे, जो स्वर्गामध्ये आरूढ झालेला आहे, त्याच्याकडे आपलं डोळे नेहमी लागलं असलं पाहिजे. मी जे करत आहे, मी ज्या आध्यात्मिक गोष्टी करत आहे
त्या आध्यात्मिक गोष्टी अशाच व्यर्थ जाणार नाहीत. हालेलुया. तुम्ही जर प्रार्थना करत आहे कंटिन्युअस मध्ये, दररोज तुम्ही वेळ काढत आहे आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये वेळ घालवत आहे, त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला देणार आहे. हालेलुया. जर तुम्ही देवाचं वचन वाचत आहे, त्याचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. तुम्ही दान दशांश वेळेवरती प्रभूला देताय, देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला देणार. जर तुम्ही दर रविवारी चर्चमध्ये येऊन देवाच्या आराधनेमध्ये सहभागी होत आहे, देव त्याचं प्रतिफळ देणार आहे. कधी कधी आपल्याला वाटणार की हे सगळं काही करत असताना माझ्या जीवनामध्ये काहीच मला बदल मिळत नाही, परंतु प्रियानं मला सांगू द्या की हे सगळं आपण करत आहे, परंतु एक ना एक दिवस परमेश्वर त्याचं प्रतिफळ आपल्याला नक्कीच तो देणार आहे. हालेलुया. म्हणून आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे ठेवून आपण या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. म्हणून ते सांगत आहे की त्या दासीचं आणि त्या दासाचं लक्ष कुणाकडे आहे? त्या धन्याच्या हाताकडे आहे. त्याप्रमाणे आपलं लक्ष सुद्धा त्या धन्याच्या हाताकडे असणं गरजेचं आहे की जेव्हा मी स्वर्गामध्ये जाईल तेव्हा धनी कशा प्रकारे मला बक्षीस देईल. हालेलुया. बक्षीस कधी मिळणार? की मी जर काम प्रामाणिकपणे केलं तरच मला बक्षीस मिळणार. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये किंवा आपण काही वेळेला नोकर किंवा आपल्या घरामध्ये काही स्त्रिया कामाला येतात, काही वेळेला अनेक आपल्याला सर्वांना अनुभव असेल की एखादा सण जर आपल्या घरामध्ये असेल तर त्यांची इच्छा असते की आपण त्यांना काय करावं, काहीतरी गिफ्ट द्यावं, आपण त्यांना काहीतरी मोबदला द्यावा. कधी कधी आपण जर एखादं एक्स्ट्रा काम त्यांना सांगितलं तर त्यांची अपेक्षा असते की आम्हाला काय मिळावं, की एक्स्ट्रा काहीतरी रिवॉर्ड मिळावा. हालेलुया. त्याचप्रमाणे आपण जे काही प्रभूसाठी करत आहोत, प्रभूकडे फोकस ठेवून, प्रभूकडे पूर्णपणे लक्ष देऊन जे काही करत आहोत ते आपण प्रामाणिकपणे जेव्हा करत राहणार तेव्हा प्रभू सुद्धा आपल्याला त्याचं बक्षीस देणार. हालेलुया. कधी कधी या पृथ्वीवरती तुम्हाला ते बक्षीस दिसणार नाही, पण जेव्हा आपण त्या स्वर्गामध्ये जाऊ तेव्हा सर्व लोकांच्या समोर जो आदर सन्मान परमेश्वर आपला करेल तो एक आनंद वेगळा असणार आहे. हालेलुया. त्या स्वर्गामधलं बक्षीस मिळवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असायला पाहिजे. या जगामध्ये लोक आपल्याला शाबासकी देतील, कधी कधी आपल्या समोर शाबासकी देतील की तुम्ही चांगले आहात, तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, परंतु पाठीमागे जाऊन आपली निंदा नालस्ती करतील. परंतु आपण जे काही चांगलं काम करत आहोत ते स्वर्गामध्ये जेव्हा रेकॉग्नाइज केलं जाईल तेव्हा स्वर्गामध्ये त्याचं प्रतिफळ प्रामाणिकपणे परमेश्वर देणार आहे. हालेलुया. की तिथं कोणताही पार्शलिटी तिथं नसणार आहे. हालेलुया. तिथं तोंड पाहून तुम्हाला बक्षीस दिलं जाणार नाही. तुम्ही दर रविवारीच रोज चर्चला चांगले कपडे घालून गेले म्हणून तुम्हाला ते रिवॉर्ड मिळणार नाही. त्या चांगल्या कपड्यासोबत तुमचं अंतःकरण किती चांगलं होतं हे परमेश्वर पाहणार आहे. म्हणून एका ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की परमेश्वर बाह्य स्वरूप पाहत नाही, परमेश्वर काय पाहतो? अंतःकरण पाहतो. हालेलुया. आपण अंतःकरणापासून कशा प्रकारे प्रभूला प्राथमिकता देत आहोत, कशा प्रकारे आपण प्रभूकडे लक्ष लावून आपण जीवन जगत आहोत, त्याकडे त्या गोष्टी परमेश्वर पाहतो. म्हणून इथं सांगत आहे की स्तोत्रकर्ता की माझी दृष्टी तुझ्याकडे लागली आहे, आणि पुढे सांगत आहे की आमचे डोळे तुझ्याकडे त्याच्याकडे लागलेले असतात. आपले डोळे कुणाकडे लागलेले आहेत? हालेलुया. या पृथ्वीवरील गोष्टींच्याकडे आपले डोळे लागलेले आहात का? आपली दृष्टी या जगातील गोष्टींच्याकडे आपली दृष्टी लागलेला आहे की आपली दृष्टी त्या स्वर्गाकडे लागलेली आहे? याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून आपली दृष्टी बदलूया, आपला फोकस बदलूया, आणि जेव्हा आपला फोकस त्या परमेश्वरावरती असणार तेव्हा परमेश्वर सुद्धा त्याचा फोकस कोणावरती करणार? आपल्यावरती करणार. हालेलुया. हालेलुया. जोरात. म्हणून तुम्हाला जर वाटत आहे की परमेश्वरानं तुमच्यावरती फोकस करावा तर आपला फोकस कुठं पाहिजे? कधी कधी आपला फोकस चुकतो आणि आपण अपेक्षा करतो की देवाचा फोकस माझ्यावरती पाहिजे, देवानं माझ्या प्रार्थना पाहिलं पाहिजे, देवानं हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आणि मग देव प्रार्थना ऐकत नाही. म्हणून आपला फोकस सुधारणं गरजेचं आहे. म्हणून आपलं लक्ष कुठं आहे, आपली दृष्टी कुठं आहे हे आपण थोडंसं परीक्षण करूया. आणि या ख्रिसमसच्या सीझनमध्ये आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपलं लक्ष नेहमी परमेश्वराकडे लावूया. परमेश्वराला काय आवडतंय, परमेश्वराची माझ्याकडून काय अपेक्षा आहे. लक्ष लावणं म्हणजे परमेश्वराला प्राथमिकता देणं, परमेश्वराला काय वाटतं त्याकडे आपलं लक्ष देणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं आहे. हालेलुया. म्हणून आपलं लक्ष कुठं लागलेलं आहे, आपली दृष्टी कुठं आहे आणि आपले डोळे कुठे लागलेले आहेत याचं आपण परीक्षण करूया. आणि जर या जगाकडे आपली दृष्टी लागलेली आहे तर आपण थोडंसं त्यापासून आपण डायव्हर्ट होऊया आणि आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे
लावूया. हालेलुया. वाचलेलं वचन आपण परमेश्वर आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया. सर्वजण उठून उभा राहाव्या प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे लावूया. ज्याप्रमाणे स्तोत्र करता सांगत आहे की माझी दृष्टी तुझ्याकडे आहे, हालेलुया. माझे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. येशू कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही प्रियानं. काही क्षणानंतर सुद्धा येशू आपल्याला घेऊन जाण्यासाठी येऊ शकतो. परंतु त्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला न्यायला येईल, तेव्हा जर आपलं लक्ष त्याच्याकडे असेल तरच आपल्याला ते कळेल प्रियानो की येशू मला नेण्यासाठी आलेला आहे. आणि जर आपला फोकस किंवा आपलं लक्ष जर आपल्या प्रभूकडे नाही, या जगातील गोष्टींच्याकडे आपलं जर लक्ष लागलेलं आहे, तर येशू कधी येईल आणि कधी काही लोकांना घेऊन जाईल हे आपल्याला कळणार नाही. म्हणून या वेळेमध्ये शेवटच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना आपलं लक्ष आपण बदलूया. या जगातील गोष्टी एक दिवस नाश होतील, परंतु स्वर्गीय गोष्टी कधीच नाश होणार नाही. त्या स्वर्गाकडे आपलं लक्ष लावूया, त्या स्वर्गाकडे आपलं दृष्टी ठेवूया प्रियानं. आपण त्या आतुरतेनं वाट पाहूया की येशू येईल आणि मला तो घेऊन जाईल. थँक्यू लॉर्ड. प्रभुदेवा धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो प्रभुदेवा. तू आज आम्हाला प्रभुदेवा आमची दृष्टी बदलण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहेस प्रभुदेवा. आमचं लक्ष, आमची दृष्टी, आमची प्राथमिकता, आमचे डोळे परमेश्वरा तुझ्याकडं आणि प्रभुदेवा त्या स्वर्गीय गोष्टींच्याकडे लागलेले असावेत, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा विशेष अनुग्रह कर आणि प्रभुदेवा प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे परमेश्वरा. प्रभुदेवा या ख्रिसमस सीझन मध्ये परमेश्वरा आम्ही प्रभुदेवा वेगवेगळं डेकोरेशन करत असताना परमेश्वरा प्रभुदेवा आमचं लक्ष तुझ्यावरती केंद्रित असू दे परमेश्वरा. कारण प्रभुदेवा या इतर गोष्टी इतक्या महत्वाच्या नाहीत. या ख्रिसमस सीझन मध्ये तू आमच्यासाठी महत्वाचा आहेस प्रभुदेवा. आम्ही हे डेकोरेशन करत असताना प्रभुदेवा आमचा फोकस कधीच प्रभुदेवा दुसरीकडे डायव्हर्ट होऊ नये, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर प्रभुदेवा. तुझी कृपा कर, दया कर परमेश्वरा. आमचं लक्ष नेहमी तुझ्यावरती असण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं, वचनाद्वारे तो आम्हाला बोध केला, त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हा प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढव, तुझ्या कृपेमध्ये वाढव आणि प्रभुदेवा हा ख्रिसमस महिना तो आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा कर. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हाला दे, जसे आमचे ऋण सोडले आहे, तसे आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला सोडता नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.